ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला ओंकार प्रधान रूप गणेशा आहे समयीतील दीप समयीतील ही ज्योत अशीच पेवत राहणार आहोत. पवित्र असा विधी अंतर्गत म्हणजे या संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पत्रकारितेत ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे, उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, अशा 6 पत्रकारांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत, त्यांना पुरस्कार प्रदान करतो आहोत. त्याशिवाय पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीतून काही मंडळींचा या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये शैक्षणिक सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उल्लेखनीय संस्थांचा व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे, कारण मनीष दळवी यांचं व्यक्तिमत्व जेवढं उंच आहे तेवढंच ते डॅशिंगही आहे. शाल श्रीफळ सन्मानकार यांच्या हस्ते सन्मान होत आहे. आणि श्रीफळ देऊन या उत्सव सावंतवाडीतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये पत्रकारितेमध्ये ज्यांचं अग्रेसर नाव आहे असे रमेशजी बोंद्रे यांचे प्रकाशचे संपादक हर्षवर्धनजी धारणकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा एकमेकांसोबत आणि आमच्यासोबत कायम राहून आणि मागे नसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून अर्थानं सिद्ध केली आहे. आज महिलांना प्रेरित करण्याचं कार्य पावलं ठेवून सामाजिक कार्यामध्ये सुद्धा व्यक्तींचा सन्मान करणं आमची आद्य कर्तव्य आणि स्मृतिचिन्ह असं भोसलेंच्या हस्ते हे सन्मान चिन्ह आणि सत्कार चित्रकार पुरस्कार नुसतात माननीय श्री प्रसिद्ध असे छायाचित्रकार अनिलजी भिसे यांनी सुद्धा व्यासपीठावर आपलं जे काही मिळालं त्या हातामध्ये जेव्हा मी 2013 साली पत्रकारितेत केलं तेव्हा सावंतवाडी येथे येऊन स्थायिक झालेला आहे आणि सावंतवाडीमध्ये त्यांनी आपल्या चिन्ह आणि पुष्पगुच्छ अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांना माननीय मनीषजी प्राप्त झालेला आहे. शाल श्रीफळ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं बोलण्यासारखं खूप आहे, पण ते प्रत्येक वेळी शब्दात टिपण्यासारखं नसतं. हस्ते डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांना जात आहे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असं या सन्मानाचं स्वरूप. आणि मला इतका आनंद झाला की तुम्ही पत्रकार समाजामध्ये प्रत्येक बाब म्हणतात की अज्ञानात असलेली सुद्धा ज्ञानाकडे नेण्याचा जो प्रकाश टाकण्याचा जो काम करत असतो तो पत्रकार. आणि मला वाटतं अतिशय आपुलकीने तुम्ही प्रामाणिकपणे एखादी जी बातमी असेल ती वृत्तपत्रामध्ये सादर करत असता, ज्याच्यामुळे समाजातले बरेचसे प्रश्न इथे सॉल्व देखील होतात. ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात आपण एक माणूस निवडून त्याप्रमाणे पुरस्कार देतात, यामुळे सावंतवाडीची अखंडता आणि जी एकता आहे ती या ठिकाणी खरोखरच अगदी चांगली आणि प्रामाणिकपणे
सगळेजण या ठिकाणी याचा आनंद घेतात। असेच आपण एकत्र राहू मध्ये केलेला आहे आणि खरोखरच ते कौतुक करण्यासारखंच आहे, कारण हे जे सगळं आहे त्यांचा जो पत्रकार संघाच्या अध्यक्ष होण्याचा जो प्रवास आहे तो मी जवळून पाहिला, कारण ते माझे वर्गमित्र आणि मी जवळून पाहिला। लढा देत 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 हरता हरता सुद्धा ते जिंकले आणि अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली। केवळ सांभाळली नाही तर ती यशस्वीतेकडे नेण्यासाठी त्यांनी अहोरेल प्रयत्न केले। समाजाचा एक चेहरा म्हणून आपल्या सगळ्यांकडे पाहिलं जातं। या समाजाला, या समाजाची जी काही जडणघडण असते, या जडणघडणीमध्ये पत्रकार बंधूंचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो। यांच्या अथक अशा परिश्रमातून राज्य स्तरावर या यशासाठी त्यांना म्हणजे सुनील राऊत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झरसाइज हा आपल्या हातात आहे, कारण डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे स्लो पॉइझन असल्यासारखे आहे। ते तुम्हाला वरून दिसत नाही, पण आपण 100 लोक एकत्र आलो ना तर त्यातले 50 लोकांना आजची परिस्थिती आहे की त्यातले 50 लोक ह्या 2 आजाराने त्रस्त आहेत। तर याच्यापासून आपल्याला जर संरक्षण करायचं असेल तर एक्झरसाइज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांनी करावा असा मी आपल्या सर्वांना सल्ला देतो आणि मी माझे 2 यावेळी सुद्धा तो तसाच झाला जसा हरिश्चंद्र पवार यांना अपेक्षित होता। हरिश्चंद्र पवार हा धडपडा व्यक्तिमत्व आहे आणि दराखोऱ्यातून येणाऱ्या माणसाला परिणामाची परिस्थिती, परिणामाची भीती नसते। काय होईल, माझं काय होईल, तो माझं काय करेल असं उर्मटपणा वाटेल, पण तो उर्मटपणा नाही तर त्यांच्या जगण्याचा तो एक भाग आहे। आणि सावंतवाडी तालुक्यातील जो पत्रकार जो लिहितो त्याचा तो जगण्याचा भाग आहे, तो आहे तसा आहे, त्याचा चेहरा आणि मुखवटा वेगळा नाही। सुंदर क्षण कॅमेरामध्ये कैद होतो। पत्रकार समाजाला दिशा दाखवणारा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, समाज घडवणारा कार्यकर्ता, समाजामध्ये वावरणारा व्यक्ती असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, समाजामध्ये आक्रमकता असली पाहिजे, समाजामध्ये लढवयेपणा असला पाहिजे आणि तो सह्याद्री खोऱ्यात जन्माला आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे, पत्रकारामध्ये आहे। पण ही पत्रकारिता लिहित असताना राहुल ज्याप्रमाणे पत्रकाराने स्पष्टपणे आपली लेखणी चालवली पाहिजे, चुकत असेल त्याला चुकतोय म्हणून सांगितलं पाहिजे। साप्ताहिक सिंधू प्रगतीच्या वयामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी करमणूक केलेल्या आहे, मनोरंजन केलेलं आहे आणि अशाच या रंग आमच्या जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शशी चव्हाण आणि मी सरचिटणीस होतो। आम्ही जिल्ह्यात राबून जिल्हा पत्रकार संघाचे सुद्धा पुरस्कार दिले जातात। ह्याच्यात एकच वैशिष्ट्य आहे, आम्ही पत्रकारांना राजकीय स्तरावर, सांस्कृतिक स्तरावर कोण पुरस्कार देऊन किंवा कोण सत्कार करत नाही, म्हणून पत्रकारांनी कोणाचाही प्रस्ताव न मागता आपण त्यांचे सन्मान करावे असं ठरवून आम्ही हे पुरस्कार देऊ लागलो। राहुल यांनी एआयचा उल्लेख केला। खरं तर पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून या पुढच्या काळामध्ये आपण हा जिल्हा एआय युक्त जिल्हा करतो आहोत। आपल्या दैनंदिन कामकाजाकडे लक्ष देणं, आपल्या क्षेत्राला न्याय देणं हे खरं म्हणजे तारेवरची कसरत आपण सगळीजण मंडळी करत असतात। अनेक पत्रकार बांधवांचा सत्कार आपण जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार आपण का करतो असा प्रश्न पत्रकार नसलेल्या लोकांना वाटत असेल, पण पत्रकारात ते मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही अण्णा केसरकर यांना मिळवून देण्यात यशस्वी झालो। गेल्या कोरोना काळामध्ये 150 पत्रकारांचा मृत्यू झाला, परंतु दुर्दैवाने त्या मॅनेजमेंट म्हणा किंवा कोणीही त्याची दखल घेतली नाही। मग अशा वेळी मराठी पत्रकार परिषद त्यांच्यासाठी धावून आली आणि पुन्हा मुलाची पासून त्यांचे संसार चालावेत किंवा त्यांच्या पाठीशी आपण आहोत हे भावना निर्माण करून पत्रकारामध्ये आपण एकजूट निर्माण केली आणि त्याचाच हा एक भाग आहे की सावंतवाडी तालुका पत्रकार समिती ही सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ हा मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न आहे।